मैं कहीं मैं कुछ कहना चाहता हूँ। हम शेतकरी ऐसा इंसान है का हम मी काही सांगतो का आम्ही शेतकरी असे माणसं आहोत का आमची शेती डुबली तरी मिरगाची 7 तारीख आली का इकडून तिकडून पैसे पाहून आम्ही शेतीचं लग्न लावण्यासाठी तयार राहतो. कसं ह्या शावकारापासून त्या शावकारापासून याच्यापासून त्याच्यापासून घेऊन असं करून शेतीला लावतो आम्ही. मग आता साल पाहिजे कोणतं साल कसं पडते, कोणतं साल नापिकीचं पडते, पाणी जास्त होते, कोण्या साली पाणी कमी पडते, पुन्हा शेती डुबते. पाणी जास्त झालं तिकडून शेती डुबते. म्हणून काय करणार राहिलं तरी आम्ही हिंमत ठेवून कसं काही आपल्याजवळ कोणी दुधाच्या गाई वागवते, कोणी बकऱ्या वागवते, कोणी गोरे पोसतात, कोणी कोंबड्या पोसतात. आणि नाही पिकली बा शेती तर शावकार आपल्या मग हे लाव पैशासाठी लागत. पैशासाठी. हां. मग कसं करायचं? मग घरची बाईन जो बुढा पोसते विचार कसं काय करायचं ते पण ते आपल्यापाशी बोकड्या इकून ना काही द्या त्याचे पैसे, नाही तर आपल्यापाशी बुढा जुळा ते इकून टाका, पुन्हा आपण मागू त्यांना पैसे. मग म्हणायला लागते बा कमीत कमी अर्ध मुद्दल घे आणि अर्ध व्याज घे, बाकी ते राहू दे, पण पुन्हा आम्हाला शेती चालवायला दे बा. तर असं कोणते चालवायला लागते आम्हाला कास्तकारे. हो. शावकार लोक किती व्याज घेते मग? 5%. 5%? हा, 100 आले 5%, 1000 50 रुपये. मग आजकाल शावकार तर जिवंत राहिले नाही. बापा आहेत ना ते का ते असे शावकार लोक त्यानं त्या ते शावकार का म्हणते बिना एसटीचं गोरं मोका चढते म्हणते शेतामध्ये, मला काही गरज नाही म्हणते. आणि आमच्या वर्षावर त्याचं पोरगं दुलदुलं बनते. पण त्याचा विषय असा आहे बिना एसनीचं गोरं म्हणजे का? बिना वेष्टीचं गोरं म्हणजे बिना वेष्टीचं गोरं म्हणजे त्याचा अंदाज असा आहे की मी कुठं काही काम नाही करत तरी माझे पैसे व्याज सगळं डबल आहे. महापौर तयार होते, तो MBBS शिकते कसं. आणि याचा पोरग परिणाम बघण्याचा तर गाईचा कसं त्याच्या मनावर टेशी ते दारू पिते तर कोणी जाती नाही. कोण पोरग? बाबा हां. मा बाप दिना दिना हेच काम सांगते म्हणते. अशी त्या परिस्थिती होऊन बसली आहे शेतकऱ्याची. मग ह्या तिथून बाहेर निघासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना? तोच उपाय आहे ना मी तुला सांगितलं. हां. तर ह्या कठीण परिस्थितीतून जिंकण्यासाठी शेतीला जोड धंदा कोणत्या दुधाच्या काही वागव, म्हशी वागव, काही बकऱ्या पोस, काही ढोरं पोस, नसत हे जमत तर कोणताही व्यापार धंदा कर. भाजीपाला हे ते हप्त्यातून 2 दिवस झाल्यानंतर तेल मीठ भागत, आपलं लाईनचं बिल तर फिटत, आपल्या घरचा तर भागत असं. मग ते असं करायला लागते. कोणी कास्तकार पोसत नाही तर मग पोसत नाही तर मग ते विचारामध्ये पटकन शेती पिकली डुबली याच्यात तर का आपल्या मग लागला पैसे कायचे तेव्हा काय करा. शावकार 3 त्याच्या घरी जाते शेती लिहून दे म्हणजे तो आली. अरे बापरे. बाबा शेती लिहून दे मी तुला पैसे देते पूर्ण अजून. तो 10-12 हजार रुपये देते आणि पॉवर बटरी कोण देते आपल्या नावानं पुरी. बाबा अरे साला. पॉवर बटरी झालं म्हणजे ह्या अटकला याला कोणामध्ये जायची गरजच नाही पडत. मग तो आपल्या पोतात हे करते व्यवहार करते. तो गेले वाटते का हे याने पॉवर बटरीन गेली कसं काय करा. म्हणून तो जाते बा शेतामध्ये पोळ्याचं औषध राहते, घरच्या बाईलीमध्ये डब्बा घेऊन या, घोटभर मात्र झोपून राहते. बाबा तशी घटना झाली ना माझ्या गावातली नसतो करू. आपल्या गावाचं नसतो कडू हो म्हणजे त्यानं आत्महत्या केली ती का? बाबा काऊन? हे अशाच पोझिशन दुधाच्या गाई घ्यायसाठी पैसे उचलले शावकारापासून. जोडी पाहिजे बा आपल्याला, जोडी घ्यायला त्या शावकार पैसे दिले कसं. दुधावर काय म्हणतं सुप्रास होते आणि याचं तेल मीठ भागते शेंड्यासाठी शिल्लक राहते, याच्यावर तर काही नाही राहत. जोडी घ्यायला पैसे घेतले यानं. आता जोडी घेतली मग शेती लावायला नाही पाहिजे पैसे, पुन्हा पैसे घेतले. जोडी विकली तो अर्धे पैसे दिले, अर्धे पैसे राहिले. याने सांगतं मालका लिखला देतो बा. आता शेती जर पाणीच नाही आला, दुष्काळ पडला, शेती डुबणार नाही. बरोबर डुबणार.
तू मम्माने यायला शेती लिहून दे बा. हो का कडुले. बापा हां बाई मग एकटं पोरगं 2 एकर वावर यायला लिहून दिली आणि तिथली म्हणजे काय होईल. गेला सगळंच आपल्या वावरामध्ये. गाई फायले धुवल्या तिथं मारला आपला पॅक घेऊन आला. त्या कोठ्यापाशी तर पडला या. हं. अरे पुढा काऊन पडला पुढा काऊन पडला म्हणून हो झाली त्यानं पायजण घेतलं. मग त्यांना घेतलेलं कर्ज माफ झालं का ते. बुद्ध हरपलं यायला कोण देणार राहिलं. ह्याही भेला ना का पैसा नव्हता ना आपल्यावर इनाफत. हां ह्याही दबला ना मग या काळात जोर कसते. हं. बाई मग मी उद्या याच्या पुढे मग हे लावतो कळ की या शिदाच मग त्या याच्या मग आपण पायजण घेतलं मग हं. असा विषय राहते. अच्छा. म्हणून आजकाल जे शाहकार लोक करणे म्हणजे विक्रीच करून घेतात. हं. हे अशा घटना घडतात. हा हो का. बापा तर पोझिशन आहे. अच्छा कास्तकाराच्या पोरानं काय केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरानं काय केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पोरांना खरोखर जे हुशार असतील ते हं. या शेतीच्या ढंगशीमध्ये काही पडू नये. त्याला सांगू बाबा हे तुम्ही पहा. जो पोरगा जर चांगलं तज्ज्ञ असेल शेतीच्या आश्रयानं जाऊन कोणताही व्यवहार करणं. मार्केटमधून भाजीपाला निघते वाली मधून निघते. हं. तिथे आपलं उन्नती कर काही कर. हं. असं आता काहून दापे वाढता नितीन गडकरी साहेब भाजीपाला ऐकत गाडी घेऊन हातगाडी घेऊन. हं. मी पाहिलं ना. हं. मी जेव्हा तिथं सामनेर पडलो होतो हं. भाजीपाला ऐकता चांगल्या माणसाचं गिऱ्हाईक लागलं त्याने याला मार्ग सांगितलं सोडणं मी तुला जागा देतो. तिथं घुसला बांधकाम मंत्री बनला. म्हणजे दिमागाचे फरक आहे. आता बाप काय तुमच्या मग राजवस काढी घेऊन राहील का. नाही राहू शकत. बापानं बकऱ्या चालल्या बाप बिमार पडलं तर घरची बाई नेते. घरची बाई बिमार पडली घरचं पोरकं नेते. पेशावून बसला ना तो त्याच्यामध्येच खुश राहते. असा तो विषय आहे. म्हणजे कास्तकाराच्या पोरानं शिक्षण घेतलं पाहिजे आणि काही नवीन उद्योग केला पाहिजे केला असं पाहिजे. असं तुमचं म्हणणं आहे है का नाही? हा, हा. आणि या त्याच्यासाठी शेतीच्या भरोशावर होणे त्यानं हां. शेतीच्या भरोशावर राहिला आणि त्याची पद्धती जात असल्यामुळे वावरामध्ये कापूस येत आले. हं. सासूमध्ये चाललो मग चला म्हणते मी घरीच राहते काहून तर मग आता दुखते. आजकालच्या पोरी बाई काय म्हणते पिछे ते तरी किती काम करणार राहील. तर असा पोझिशन होऊन बसला. मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगा लोकाईले जनतेले कास्तकाराच्या पोराले काय सांगणार तुमचं. माझा एकच विषय आहे. खरोखर तुम्ही हुशार पोरं असा आमच्यापुढे जन्म घेतला शेतीच्या ढंगशी पडा नको. शेतीच्या आश्रयानं जा. तिथं कोणता उद्योग धंदा करा. मला हे सांग मुसलमानाचं पोरगं 15 वर्ष झालं फोन नेते सायकल घेऊन येऊन ते लोहा लोखंड घेते आपले प्लास्टिक विकत घेते. तरी त्याची काय जेव्हा चावल भाजी आहे काय बोलते बिर्याणी हां राहिला दिवस तर उपाशी. पण तो काय सांगून चावल भात बिर्याणी तो असा म्हणते मी उपाशी आहे. नाही म्हणत. मग ते किती लोक हुशार आहे. हं. आणि काय विकते लोहा लोखंड खाली दारूचे पोवी विकत घेते. हं. मग त्याच्यामध्ये आपण अडाणी नाही. हं. पण हे लोक इतके बहार राहिले यायला अभ्यास नाही. त्या लोकांना अभ्यास आहे. ते बरोबर सांगते हे बोट्या 15-16 वर्ष झालं हे सायकल घे निद्यात नाही काय तसं काही सायकलनं डबल होते तर विक हं. घरी ये. हं. कसं संध्याकाळी पुन्हा जा. हं. कसं वयामध्ये हे सायकल घे आणि गेलो आलो कोण हं. तरी ते लोक ते किती लोक हुशार. आजकाल सायकल नाही येतं गाड्या. गाडी घे तर ते काय तुमच्यावर 1 लाखाची 2 लाखाची काही गाडी नाही घेते. हं. ते घेते ना आपली साधारणतः 20-25 हजार चुटकी फुटकी हां. तिला दुरुस्त करतील हा. आणि तिच्यावर आपला व्यवहार करते व्यापार करते. हं. आणि मग पैसे जमलं मग लागेल तर नवीन गाडी घेते ते. हा असे ते मुसलमान लोक हुशार आहेत. हा. हं. मानू आपण द्यायला म्हणून ते समोर वाढून नेले. बापा मला सांग ना का कोणता मुसलमान गुलामदारी का ते करतच नाही. हा म्हणते भारत के गुलामदार नाही आहे बोले आम्ही स्वतंत्र आहे बोलते. हं. धंदा करते ते हं. कुठेही पण नाही तर संत्रा मार्केटमध्ये जाईल तर तुऱ्याचे संत्रच घेते इकत हं. सल्ले पल्ले हं. 100-200 रुपयाचे हं. हातगाडीवर टाकते. हं. त्याचं तुम्ही छाटते आणि प्लास्टिक मध्ये भरते 10 संत्र हं. 20 रुपयाचा एक 20 रुपयाचा एक पुडा
हं. 20 रुपयाचं एक पुढं 10 संतो कोणी घेते. तो असा त्याचा विषय होऊन बसला तो. म्हणून कास्तकारच्या पोरांना शिकलं बी पाहिजे शिकलंही पाहिजे, आणि धंदा धंदाही केला पाहिजे. ते हाती उद्योगाचे साधन, मुखी देवाचे नाम. याचा याचा अर्थ काय? अरे चालता बोलता आपण उद्योग करतो, चालता बोलता देवाचं नाम स्मरण कर, हं. देव आड येते. हं. तो ती बाजू पळतो, ते कवडी चित फेकते. मुसलमान किती किती टाईम होऊ दे, भर 12 वाजता ते गाडी उभी करते, नमाज सडकवर पडते. ते 5 वाजता नमाज सडकवर पडते. त्यांचं बरोबर आहे. म्हणून म्हटलं आहे, हाती उद्योगाचे साधन, मुखी देवाचे नाम. नाही तर काय काय महाराजांनी म्हटलंच आहे, हं. ज्यानं पेरला ऊस तो पेरणे अमृताचा रस, ज्यानं पेरली एरंडी तो मागून कोण्यात तोंडी. हे इसका मीनिंग क्या है? हा, ज्यानं खरोखर पोराले शुद्ध मार्ग चांगला तयार केलं, त्याचं पोरग उद्योग धंद्यावर लागलं, तर तो म्हणते मी ऊस पेला म्हणून मी रस पेतो म्हणते. हं. आणि मग राहिली एरंडी, हं. ते म्हणते ह्या मागून कोणा तोंडी. या तर पोटच बेल आहे, ते निघालं तर का आता मागण्या कोण आहे. पोरगं बेला निघाला, त्याच्यात गलती कोणाची राहते? बाप काकडं हां. ते बाप सांगून त्याला पैसा होऊन गेला, पण ते ऐकायला खायला नाही हं. चालले का. म्हणून म्हटलं आहे भाकरे काही काढी महाराजांना, का ज्यानं पेरला ऊस हं. तो पेरणे अमृताचा रस, ज्यानं पेरली एरंडी तो मागून कोण्या तोंडी. हे कैकाडी महाराजचं वाक्य आहे. आमच्या गावामध्ये कीर्तन होती, चाले होते. हं. कसं विठ्ठलराव तळातले मिलाची काही हं. 2 लिटर माणसं. हं. विठ्ठलराव चांगले 10 चुंगड्या घेऊन दे मला म्हणजे लुगडे. माझं म्हणणं इतकंच आहे कास्तकाराच्या मुलाला, का तुम्ही मुलं शिकवा, हं. पण ठिकाणी पाठवा, कमाई करा, उद्योग धंदा करा. बापाला अडी अडचण पडली शेतीला लावायला तर पैसे द्यायचे, घे बाबा लाव. हं. तसं तो शेतीला लावून तो उत्पन्न करतो. तो काय कोणाला वाटून देते तुझ्याकरता राहते, पण हे बेलाईनच्या वेस्टानं नको जा. हं. तवा कास्तकार सुखी बट. नाही तर नाही तर मग तेच आहे, कसं जीवनामध्ये आला तर केलं काय, हं. आणि मेला तर नेलं काय. हो, बाबा आला तर